श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, मेष राशीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, मी आज तुमच्यासोबत अशा एका गोष्टीबद्दल बोलणार आहे, जी फक्त भविष्यवाणी नाही, तर तुमच्या आयुष्यातल्या एका मोठ्या पराक्रमाची सुरुवात आहे. वर्षाचा हा शेवटचा टप्पा मेष राशीसाठी केवळ समाप्ती नाही, तर एक महावळण घेऊन आला आहे. तुम्ही आतापर्यंत जी कठोर मेहनत घेतली आहे ना, जे धाडस दाखवलं आहे, ते सगळं आता एका अंतिम कसोटीवर आलं आहे. मेष राशीच्या माझ्या मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला भीती वाटायला लागली असेल नाही का? मी इतक्या कष्टाने जे उभं केलं ते अस्थिर होईल की काय? कामाच्या ठिकाणी कोणीतरी माझ्या निर्णयांवर शंका घेतंय असं तुम्हाला जाणवत असेल. लक्ष देऊन ऐका. ही भीती नाहीये, ही नियतीने तुमच्या आत्मविश्वासाची घातलेली अंतिम परीक्षा आहे, हे लक्षात ठेवा. आपली मेष रास आक्रमक आणि धाडसी आहे. या भीतीमुळे आपण लगेच घाईघाईत प्रतिक्रिया देऊ शकतो. पण हाच तुमचा सर्वात मोठा धोका आहे. जर तुम्ही शांतता आणि संयम ठेवला नाही, तर हातातील लाभ निसटू शकतो. माझं एक वाक्य लक्षात ठेवा. ही भीती तुम्हाला तुमच्या कमकुवत बाजू ओळखण्याची संधी देत आहे. शांत रहा, रणनीती आखा आणि धैर्याने सामोरे जा. कारण तुमच्या भाग्याची साथ तुम्हाला मिळाली आहे. मेष राशीच्या जातकांनो, मागील भागातील संघर्षाची जी भीती आता आशा आणि अपेक्षाच्या उत्साहात बदलत आहे. तुमच्या मूळ स्वभावामुळे तुमच्या मनात आता तीव्र उत्सुकता वाढेल. तुम्ही केलेल्या कठोर परिश्रमाचे फळ देणारी वेळ नियतीने निश्चित केली आहे. तुम्हाला अनेक शुभ संकेत मिळू लागले असतील, जसे की प्रमोशनची फाईल अचानक पुढे सरकेल, सरकारी कामांमध्ये अडकलेला लाभ मिळेल, उच्च शिक्षण, परदेश प्रवास आणि धार्मिक कार्याशी संबंधित अडथळे दूर होतील आणि विशेषतः तुमच्या वडिलांकडून किंवा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तुम्हाला अमूल्य सल्ला आणि मोठा पाठिंबा मिळेल, जो तुमच्या करिअरसाठी निर्णायक ठरेल. हे सगळे ग्रह तुमच्या बाजूने जुळून येत आहेत. तुम्हाला स्पष्ट जाणवेल की तुमच्या आयुष्यात एक दैवी हस्तक्षेप होत आहे. ही उत्सुकता तुम्हाला केवळ बसून राहू देणार नाही, तर एक मोठी झेप घेण्यासाठी प्रेरित करेल. तुम्हाला हे लक्षात येईल की तुमच्या ध्येयाच्या मार्गातील अंतिम अडथळे दूर झाले आहेत आणि तुमच्यासाठी यशाचा लाल गालिचा अंतरला जात आहे. मेष राशीच्या माझ्या भगिनींनो आणि भावांनो, तुमच्या आयुष्यातील सस्पेन्सचा टप्पा आता सुरू होतोय. देवी लक्ष्मी तुमच्या मागचे दारिद्र्य आणि दुःख दूर करणार हे निश्चित आहे, पण ती तुमच्याकडे शौर्य, संधी आणि भाग्याच्या माध्यमातून येणार आहे. तुम्हाला काही गुप्त संकेत मिळतील. ही वेळ फक्त संधीवर विश्वास ठेवू नका, त्वरित कृती करण्याची आहे. मदत कोणाकडून आणि कोणत्या मार्गाने येईल याचा अंदाज शेवटपर्यंत बांधता येणार नाही. त्यासाठी ही वेळ फक्त संधीवर विश्वास ठेवून त्वरित कृती करण्याची आहे. उदाहरणार्थ, तुम्ही घेतलेला एक धाडसी व्यावसायिक धोका, जो तुम्हाला सुरुवातीला भीतीदायक वाटला असेल, तो अचानक प्रचंड फायदेशीर ठरेल. किंवा कामाच्या ठिकाणी एका अनोळखी व्यक्तीकडून तुम्हाला गुप्तपणे मोठा पाठिंबा मिळेल, ज्यामुळे तुमचं काम त्वरित मार्गी लागेल. ही घटना इतकी अनपेक्षित असेल की तुम्हाला क्षणभर विश्वास बसणार नाही. या 20 दिवसांमध्ये तुम्हाला मिळालेला कोणताही छोटा पाठिंबा, महत्त्वाचा सल्ला किंवा मोठी संधी म्हणजे देवी लक्ष्मीने तुमच्यासाठी पाठवलेला गुप्त संदेश आहे. या संदेशाचे पालन करा. या सस्पेन्सचा शेवट तुमच्यासाठी नवीन वर्षात मोठी आर्थिक सत्ता आणि समृद्धी घेऊन येणार आहे. मेष राशींच्या वीरांगनांनो, तुम्ही नियतीने घेतलेल्या या महावळणातून धैर्याने मार्गक्रमण केले आहे. आता नवीन वर्षाचे स्वागत करताना दैवी शक्तीकडून तुम्हाला 3 अनमोल वरदान प्राप्त होणार आहेत.
ही वरदानं तुमच्या जीवनातील अडचणी आणि दारिद्र्य कायमस्वरूपी दूर करण्याची क्षमता ठेवतात. वरदान पहिलं म्हणजे अजिंक्य धैर्य आणि त्वरित कृतीची शक्ती. तुमच्यात एक अशी अखंड ऊर्जा संचारेल ज्यामुळे कोणतीही भीती किंवा अडचण तुम्हाला रोखू शकणार नाही. तुम्हाला त्वरित आणि अचूक कृती करण्याची क्षमता मिळेल. तुमच्या करिअरमध्ये प्रलंबित मोठे निर्णय तात्काळ घ्या. तो तुमच्यासाठी प्रचंड फायदेशीर ठरेल. वरदान दुसरं म्हणजे भाग्याची साथ आणि उच्च अधिकार. आता तुमच्या प्रत्येक प्रयत्नाला अकल्पनीय भाग्याची साथ मिळेल. हे वरदान तुम्हाला उच्च अधिकारी आणि समाजात मोठी प्रतिष्ठा प्राप्त करून देईल. वरिष्ठ अधिकारी किंवा गुरुजन यांचा मोठा पाठिंबा मिळेल. तुमच्या नेतृत्वावर शंका घेणाऱ्यांना आता तुमच्या यशाची पुष्टी मिळेल. वरदान क्रमांक 3 आर्थिक स्थैर्य आणि विकासाचे नवे मार्ग. तुमच्या करिअरमधील यशातून तुम्हाला मोठा आर्थिक लाभ होईल आणि गुंतवणुकीचे धाडसी निर्णय फायदेशीर ठरतील. हे केवळ धनलाभ नसेल तर हे संपूर्ण आर्थिक साम्राज्य उभे करण्याची दैविक क्षमता असलेले हे वरदान तुमच्या सर्व आर्थिक अडचणी दूर करू शकेल. हे वरदान टिकवण्यासाठी काही उपाय आहेत, ते आता आपण जाणून घेऊया. मेष राशीच्या माझ्या बांधवांनो, एवढी मोठी कृपा झाल्यावर ती टिकवणं महत्त्वाचं आहे. त्यासाठी या 20 दिवसांमध्ये काही निश्चित धार्मिक उपाय करणे आवश्यक आहे आणि महत्त्वाचे आहे. सर्वात प्रथम उपाय म्हणजे संयम आणि विवेक. भीती किंवा उत्साहाच्या भरात घाईघाईत निर्णय घेणे टाळा. तुमच्यातील नेतृत्वाच्या गुणांचा उपयोग सकारात्मक कामांसाठीच करा. कोणत्याही प्रकारचा अहंकार किंवा क्रोधाला थारा देऊ नका, कारण यामुळे मिळणारे लाभ हातातून निसटण्याची शक्यता आहे. हनुमानजींची उपासना. मेष राशीचा स्वामी मंगळ आहे आणि त्याचा आशीर्वाद मिळवण्यासाठी हनुमानजींची उपासना अत्यंत प्रभावी आहे. रोज सकाळी किंवा संध्याकाळी हनुमान चालीसा म्हणा. मंगळवारी गरजू मुलांना लाल रंगाची मिठाई किंवा मसूर डाळीचे दान द्या. यामुळे नकारात्मक ऊर्जा आणि भीती दूर होईल. तिसरी गोष्ट म्हणजे महादेवाची कृपा. भाग्याची साथ आणि मानसिक शांतीसाठी महादेवाची उपासना आवश्यक आहे. दररोज सकाळी शिवलिंगावर पाणी, लाल चंदन आणि बेलपत्रासह अभिषेक करा. ओम नमः शिवाय या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करा. त्यानंतर आहे ध्यान. या काळात दररोज काही मिनिटे शांत बसून ध्यान करा. यामुळे तणाव दूर होईल आणि तुम्हाला तुमच्या मार्गावर स्पष्टता मिळेल. मेष राशीच्या जातकांनो, हा डिसेंबर महिन्याचा शेवटचा टप्पा तुमच्यासाठी एक दैविक चमत्कार ठरला आहे. तुम्ही भीती, उत्सुकता आणि सस्पेन्सच्या टप्प्यातून यशस्वीरित्या मार्गक्रमण केले आहे. तुमचे दुःख, दारिद्र्य आणि अडचणी दूर करण्यासाठी नियतीने जे महावळण घेतले होते, त्याचे शुभ फल आता तुमच्या आयुष्यात अधिकार आणि समृद्धीच्या रूपात स्थिर झाले आहे. नवीन वर्षात प्रवेश करताना तुम्ही फक्त जुन्या समस्या सोडणार नाहीत, तर उत्कृष्ट आर्थिक सत्ता, उच्च सामाजिक स्थान आणि अखंड मानसिक शांती स्वीकाराल. हे महावळण तुम्हाला तुमच्या यशाच्या शिखरावर घेऊन जाईल. तुम्हाला तुमच्या भविष्यासाठी नवी दिशा मिळेल. तर लगेच व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये पूर्ण भक्तिभावाने लिहा, जय भोलेनाथ, श्री स्वामी समर्थ. आणि हो, अशाच अचूक आणि उपयुक्त माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.